आत्ताच्या आत्ता ड्रायव्हरला सांगा गाडी काढायला, मी जाणार आहे तिथे। साहेब मला काय वाटतंय की वाकनीस, तुम्हाला जर का कायमचं घरी बसायचं नसेल तर मी सांगतोय तसं करा। ड्रायव्हरला गाडी काढायला सांगा, मला जायचंय तिथे। अरे पण नरसिंहा, तुला तिथे पोचायला अजून 1.5 तास लागेल। त्याच्या आत ही मंडळी अमृताला घेऊन येतील सुद्धा परत। आत्याबाई, तुला काय वाटतं, यांनी पैसे दिल्यावर ते किडनॅपर्स अमृताला लगेच सोडून देतील? माझं म्हणणं एवढंच आहे की ही मंडळी येईपर्यंत वाट पाहूया। माहित नव्हतं तोपर्यंत ठीक होतं आत्याबाई, पण कळल्यानंतर आता मी शंडासारखा गप्प नाही बसू शकत। माझ्यावर ओरडण्यापेक्षा हे सगळं तूच आधी केलं असतंस तर। अच्छा, म्हणजे आता या सगळ्याचं खापर तुम्ही माझ्यावर फोडताय? हो, तुझ्याचवर फोडणार, कारण मी तुला बजावलं होतं, अमृताला काहीही झालं तर त्याची जबाबदारी तुझ्यावर आहे। आणा ती बॅग इकडे। अमृता कुठे? ती जिथं असायला पाहिजे ना तिकडे सुरक्षित आहे। पहिल्यांदा अमृताला माझ्या समोर घेऊन या, त्याशिवाय मी बॅग देणार नाही। वहिनी, असं करू नका, असं करू नका वहिनी। मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? यायला इथं काय प्रश्न उत्तराचा तास चालू आहे काय? ठेवायचा असेल तर ठेवा विश्वास, नाहीतर मरू दे तुमची पोरगी। मी पैसे देते। असं ना, मग ठेवा इथं बॅग। डोंट मूव, डोंट मूव। आत्या, तुला सांगितलं होतं ना ग, लगेच फोन करू नकोस, मी करीन ना तुला फोन। इथे नरसिंहाला सगळा प्रकार कळलाय, तमाशा मांडलाय त्यांनी नुसता घरात। वाटलंच मला काहीतरी होणार, कधीतरी होणार, हे मला वाटलंच होतं। हे बघ, तू आता त्याला शांत करण्याचा प्रयत्न कर। एक तर तू स्वतः हायपर होऊ नकोस। आम्ही इथनं अमृताला घरी घेऊन आलो ना, तो आपोआप शांत होईल। लय मोठी चूक केली तुम्ही जानकी वहिनी। चला, तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही, आता मी पण माझा शब्द पाळणार नाही। मायला याच्या महाराज करीत कसा काय? जानकी, तू तर तुझ्या नवऱ्यापेक्षा चालू निघालीस ग। त्याला विचारायचा मालक कोण, त्याचं नाव कळणं आपल्याला फार महत्वाचं आहे। टायर मध्ये घालून याला पोलिशी खाक्या दाखवला ना की आज सगळं सांगेल। माझी काळजी करू नका। त्याला त्याच्या काय पंख फुटले का काय याला? आजपर्यंत आयुष्यात कधी कोणाच्या पाठीमागे धावलो नाही। लोक धावतात माझ्या माग। दाखवतो रे इंडिया तुला आता। आता तुला दाखवू परशुरामचा इंगा। काय झोपलं का काय? अरे राग्या, आहेस ना मग जिवंत अजून? काल आपण त्या इंद्याच्या चमच्याला पकडला होता की नाही? त्याला घेऊन या आपल्या अड्ड्यावर। नाही नाही, इंडिया इथनं पैसे घेऊन सटकलाय। साहेब, मी खरं सांगतो, मला खरंच काय माहित नाहीये, खरंच काय माहित नाहीये। व्हायला नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, हेच कर। हे काय माहितीये का? हा, यांनी गंजलेले स्क्रू ढिले करतात आणि तुझा मेंदू गंजलाय, त्यामुळे तुला काय आठवत नाही। आता तुझा स्क्रू ढिल्ला करण्याकरता मला हा स्क्रू ड्रायव्हर तुझ्या डोळ्यामध्ये खुपसावा लागणार। काय नको नको, माझे डोळे फोडू नका, माझे डोळे फोडू नका। सांगतो, सगळं सांगतो, सांगतो, सगळं सांगतो। अमृता कुठे आहे?